तर नमस्कार मित्रांनो, मी आस्तिक साबळे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता एक नवीन आनंदाची बातमी आलेली आहे. जो काही तिसरा टप्पा आहे तो आता त्याची तारीख फिक्स झालेली आहे आणि ती तारीख जर तुम्हाला पाहायची असेल तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती मिळत असतात. तर चला बिना टाईम वेस्ट न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर तुम्ही इथे खाली पाहू शकता, गर्दी जमविण्याची जबाबदारी तहसीलदारांवर. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री 14 सप्टेंबरला सोलापुरात लाडक्या बहिणींना कार्यक्रमास आणण्यासाठी 400 बसगाड्या. तर तुम्ही इथे पाहू शकता, ही आपल्याला एक हेडलाईन दिलेली आहे. तर ह्या हेडलाईननुसार आपल्याला इथे 14 सप्टेंबरला जी काही तारीख आहे ती आता 14 सप्टेंबरला तुम्हाला जो काही तिसरा टप्पा आहे त्याची तारीख ही आपल्याला 14 सप्टेंबर दिलेली आहे. आणि जो काही हा कार्यक्रम होणार आहे, हा कार्यक्रम सोलापूरमध्ये होणार आहे 14 तारखेला. लाडक्या बहिणींना कार्यक्रमास आणण्यासाठी 400 बसगाड्या. तर सरकारने आता लाडक्या बहिणींना सोलापूरमध्ये आणण्यासाठी 400 बसगाड्या दिल्या आहेत आणि कोणकोणत्या गावातून लोक येणार आहेत त्याची पण डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. तर चला आता खाली पाहूयात आपण आणखी काय आपल्याला अपडेट दिली आहे. तर तुम्ही इथे खाली पाहू शकता, सोलापूर महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम आता 14 सप्टेंबरला सोलापुरातील होम मैदानावर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, सोलापूरमध्ये महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम हा 14 सप्टेंबरला सोलापुरातील होम मैदानावर होणार आहे असे आपल्याला सांगितलेले आहे. आणि त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नवीनता मंत्री मंगलप्रसाद लोढा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर इथे यांच्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये ह्या सर्वांची इथे उपस्थिती राहणार आहे. तर तुम्ही आणखी खाली काय अपडेट आलेली आहे आपण ती एक पाहूयात. तर चला तुम्ही आपण खाली पाहूयात. विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यासाठी हा वचनपूर्ती सोहळा होणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यात हा कार्यक्रम हा वचनपूर्ती कार्यक्रम सोहळा होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी किमान 40,000 पर्यंत लाभार्थ्यांची उपस्थिती राहावी. तर या कार्यक्रमामध्ये 40,000 पर्यंतची लाभार्थ्यांची उपस्थिती राहावी असं देखील सांगितलेलं आहे. असे नियोजन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे. तर असं हे जे काही 40,000 लाभार्थी आहेत त्यांना या सभेमध्ये लाभ घेण्यासाठी त्यांनी जी काही जबाबदारी दिली आहे ती प्रशासनावर दिली आहे. तर तुम्ही आणखी खाली पाहू शकता आपल्याला काय दिलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसह अन्य शासकीय योजनांच्या लाभार्थींना या कार्यक्रमासाठी आणले जाणार आहे. तर या कार्यक्रमासाठी जे काही शासकीय योजनांच्या लाभार्थी आहेत, योजनेसह अन्य योजना आहेत, त्यांचे देखील लाभार्थी या कार्यक्रमात आणले जाणार आहेत. तर तुम्ही खाली आणखी पाहू शकता, जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 400 बसगाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत. तर तुम्ही इथे खाली पाहू शकता, आता शहराच्या जवळील मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंद्रुप येथील तहसीलदारांवर किमान 5. तर खाली आपण पाहूयात आणखी इथे जी काही जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या 400 बसगाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत. तर सरकारने ज्या काही महामंडळ परिवहन आहे ती त्याला आपण लालपरी म्हणतो, त्या अशा 400 बसगाड्या आपण हे सरकार काय करणार आहे, भाड्याने घेणार आहे. आणि शहराच्या जवळील जे गाव आहेत त्यांच्यामधील जे लाभार्थी आहेत त्यांना सोलापूरमध्ये आणण्यात येणार आहे. तरी तर तुम्ही खाली पाहू शकता आपल्याला काय दिलं, तर तहसीलदारांवर किमान 5,000 लाभार्थी आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर ही जबाबदारी कोणावर दिलेली आहे? 5,000. इथे पाहू शकता तहसीलदारांवर ही जबाबदारी दिलेली आहे. 5,000 लाभार्थी आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे तहसीलदारांवर. तर बार्शी, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, पंढरपूर, माढा येथील तहसीलदारांकडे 2,000 ते 3,000 लाभार्थी आणण्याची जबाबदारी दिलेली आहे. तर तुम्ही इथे खाली पाहू शकता, आता तुम्ही जर ह्याच्यामध्ये जर येत असाल पंढरपूरमध्ये, करमाळामध्ये, तर तुम्हाला सोलापूरमध्ये येण्यासाठी 400 बसगाड्यांपैकी तुमच्याकडे एखादी बस येऊ शकते. त्या बसमध्ये बसून तुम्ही सोलापूरमध्ये जाऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात आणि तुम्ही याच्यासाठी लाभ म्हणजे या जी काय वचनपूर्ती सोहळा आहे या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये तुमचा लाभ होईल का नाही ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तर चला आपण खाली पाहूयात आणखी. आता आपल्याला काय दिलेलं आहे, विभाग
विभागणी आहेच जबाबदारी अशी. बांधकाम विभाग आता इथं विभागणी दिलेले आहेत. बांधकाम विभागासाठी आहे कार्यक्रमस्थळावरील नियोजनाची जबाबदारी. बांधकाम विभागामध्ये कार्यक्रम स्थळावरील नियोजनाची जबाबदारी दिलेली आहे. महानगरपालिका पार्किंग, वीज, पाणी, साफसफाई. आता इथं तुम्ही खाली पाहू शकतात महापालिकेला काय जबाबदारी दिलेली आहे. पार्किंग, वीज, पाणी, साफसफाई यांना ते पुरवायचं आहे लाभार्थ्यांना. शहर पोलिसांसाठी काय जबाबदारी दिलेली आहे. कार्यक्रमाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन, वाहतुकीचा अडथळा होणार नाही ते दृष्टीने पार्किंगची व्यवस्था. ST महामंडळासाठी महिला लाभार्थी घेऊन येणे व मेळावा झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी सोडणे. म्हणजे तुम्ही पाहू शकता, आता तुम्ही जर ज्या गावातून तुम्ही जर ह्या सोहळ्यामध्ये वचनपूर्ती सोहळ्यामध्ये जर लाभ घेत असाल तर तुम्हाला त्याच गाडीने तुम्हाला वापस हे महानगरपालिकेचे हे ST महामंडळ आहे ते वापस सोडणार आहे. पुरवठा विभागाला काय संदेश दिलेला आहे. लाभार्थ्यांसाठी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था, मुबलक पाणी हे त्यांना द्यायचं आहे पुरवठा विभागाला. तर आता तुम्ही खाली पाहू शकता आपल्याला जी काय मुख्यमंत्री कार्यालयाकडून कार्यक्रमाची तारीख निश्चित. आता तुम्ही इथे कार्यक्रमाची तारीख आपल्याला सांगणार आहे. तर ह्या कार्यक्रमाची तारीख आपल्याला 14 सप्टेंबर अशी सांगितलेलीच आहे. तर तुम्ही खाली आता पाहू शकता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात वचनपूर्ती सोहळा नियोजित होता. पण राष्ट्रपती 2 दिवस राज्याच्या दौऱ्यावर असून गणेशोत्सवाला देखील 7 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे नियोजित वचनपूर्ती सोहळा लांबणीवर पडला. तर तुम्ही पाहू शकता आपल्याला जो काही हा वचनपूर्ती सोहळा आहे हा मुख्यमंत्री असे म्हणले होते की सप्टेंबरच्या पहिल्याच हप्त्यामध्ये घ्यायचा आहे, पण काही कारणास्तव तो पुढे ढकलण्यात आलेला आहे. तर तुम्ही ते खाली पाहू शकता. आणखी खाली काय म्हणलेलं आहे. आता मुख्यमंत्री कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला पत्र प्राप्त झाले असून त्यानुसार तो कार्यक्रम 14 सप्टेंबर रोजी होम मैदानावर होणार आहे. तर सोलापूरमध्ये 14 सप्टेंबरला होम मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची वेळ पुढील 5-6 दिवसात निश्चित होणार आहे. कार्यक्रमाची वेळ आता म्हणजे तुम्ही वेळ विचारत असाल तर या कार्यक्रमाची वेळ आणखी त्यांनी सांगितली नाही. 5 ते 6 दिवसामध्ये ती वेळसुद्धा आपल्याला सांगते. मित्रांनो, ती जर वेळ आली तर मी आपल्या चॅनलवरती त्या व्हिडिओ अपडेट करेन. तर तुम्ही तो व्हिडिओ बी नक्कीच पहा. आता तुमचा प्रश्न असा असेल की आता हे जे आहे आता 3रा टप्पा आहे, या 3ऱ्या टप्प्यामध्ये कुणाला किती पैसे मिळणार आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय मी. तर तुम्ही इथे पाहू शकता ज्यांना आधीच 3,000 रुपये मिळाले होते त्यांना आता फक्त 1,500 रुपये मिळणार आहेत. तुम्ही पाहू शकता ज्यांना पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला आहे त्यांना आता फक्त 1,500 रुपये मिळणार आहेत. आणि ज्यांना काहीच पैसे मिळाले नाहीत, अजून त्यांना काहीच पैसे मिळाले नाहीत, त्यांना आता डायरेक्ट 4,500 रुपये त्यांच्या खात्यावरती पडणार आहेत. मित्रांनो अशी ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.